मी सुद्धा इच्छुक आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली करोडो रुपये उडवलेत. डम्पिंग बद्दल आहे, पाण्याचं डॅम बद्दल आहे आणि आरोग्याबद्दल आहे. त्या रस्त्यांचा पत्ता नाहीये. पक्ष जो निर्णय घेईल तो आमच्यासाठी अंतिम राहील. या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आम्ही त्यांना जाब विचारणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रभाग रचनेचा निर्णय जवळपास झालेला आहे आणि ठाणे महापालिका यासाठी अनेक जण इच्छुक असणार आहेत, कारण मागील 2.5 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळेच अनेक इच्छुक आहेत. काही माजी नगरसेवक आहेत, ते पूर्णपणे तयार आहेत की निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी. आता ठाणे महानगरपालिकेची निवडणूक कोणत्या प्रश्नांवर लढवायची आहे आणि आतापर्यंत जे 2.5 वर्षांपासून वाट बघतायत ते इच्छुक जे माजी नगरसेवक कशा पद्धतीने हे निवडणूक लढवणार हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक आहेत सुहास देसाई. मला सांगा, मी जसं म्हणतोय की 2.5 वर्षापासून वाट बघतायत, अनेक इच्छुक आहेत, तुम्ही जरी माजी नगरसेवक असाल तरी अनेक इच्छुक आहेत, कसं लढवली जाणार ही निवडणूक ठाणे महापालिका? अनेक इच्छांमध्ये मी पण आहे. मी सुद्धा इच्छुक आहे. ही 3-3.5 वर्षाची गॅप सोडली तर त्यानंतर रेग्युलर मी 2 टर्म महानगरपालिकेचा निवडणूक म्हणून काम करतोय, नगरसेवक म्हणून काम करतोय. ही निवडणूक आम्ही मुख्य करून मुद्द्यावर लोकांसाठी जी काम आहे, आपल्याला माहिती असेल कदाचित गेले 3.5 वर्ष ठाणे महानगरपालिकेत प्रशासन काम करते, किंबहुना सत्ताधारी पक्षच काम करत आहेत प्रशासनाच्या नावाखाली. आज ठाणे शहरात अनेक समस्या आहेत. आज आपण बघाल तर कचऱ्याची समस्या आहे, जागोजागी कचऱ्याचे ढीग पडले, मुख्य समस्या. आम्ही महापालिकेत काम करताना स्मार्ट सिटीच्या नावाखाली करोडो रुपये उडवलेत, तरी आज आम्हाला 24 तास प्यायला पाणी नाही आहे, लिमिटेड पाणी आहे. ही आहे आज स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक रस्ते झालेले आहेत, त्या रस्त्यांचा पत्ता नाही आहे. कुठे हे रस्ते गेले माहीत नाही आहे. हे सगळे म्हणजे कचऱ्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, पुन्हा भ्रष्टाचार, फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आम्ही त्यांना जाब विचारणार आहे. आम्ही लोकांपर्यंत जातोय आणि जाणार आहोत 100%. काही इच्छुक आहेत, तुमची पहिली, समजा जर इच्छुक आहात, जर तिकीट मिळालं तर ही पहिलीच निवडणूक असणार. हो, नमस्कार. ही नगरपालिकेला ह्यावेळेस समजून येईल की ठाणेकर काय हवं आहे, ठाणेकराला काय नाही आहे. आज तुम्ही जर बघाल की ठाणे महानगरपालिकेचा स्वतःचा कचऱ्याचं डम्पिंग नाही आहे, स्वतः पाण्याचं धरण नाही आहे. आरोग्याबद्दल ठाणे महानगरपालिका शिवाजी हॉस्पिटलमध्ये जे मृत्यू झाले होते मध्ये, आरोग्यावरती विषयावरती त्यांना कधी बोलायचं मुद्द्यावर येत नाही आहेत. सांगतात की फक्त आम्ही डेव्हलप करतो. डेव्हलप म्हणजे काय? एखाद्याचा जीव चाललाय त्याच्यावरती कुठला विषय चाललेला नाही, स्वतःचा पाण्याचा डॅम नाही. हे झाले प्रश्न, पण इच्छुक म्हणून बराच वेट करावा लागला. 2.5 वर्षामध्ये काहीच झालं नाही आणि आता जेव्हा प्रभाग रचना होती, इच्छुक म्हणून आम्हाला वेळ करावा लागला, कारण त्यांना कळालेलं होतं की हा भ्रष्टाचार बाहेर येईल, म्हणून त्या लोकांनी ही वेळ घालवली आहे. पण आता ठाणेकर जनता जेव्हा आम्हाला सांगतात की तुमच्यासारखे नवीन लोक पुढे यायला पाहिजे, जेणेकरून ठाण्याच्या विकासाबद्दल आम्ही, पहिला मुद्दा आमचा असेल डम्पिंगबद्दल आहे, पाण्याचं डॅमबद्दल आहे आणि आरोग्याबद्दल आहे. इच्छुक म्हणून तुम्ही जर समजा तिकीट मिळालं तर पहिलीच निवडणूक असेल. हो, किती तयारी झाली? आम्ही बऱ्यापैकी गेली अनेक वर्ष तयारी करतोय. पक्षामध्ये आम्ही 12-15 वर्ष काम करतोय, स्थानिकांच्या मुद्द्यावर काम करतोय आणि विभागातील प्रश्न आणि ठाण्यातील जवळपास सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन आणि सामाजिक कार्य करत आहोत. बरं, प्रश्न असाही आहे की निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा तिकीटं दिले जातील, काही नाराज इकडे जातील, काही तिकडे जातील. तुम्ही ठरवलंच आहे, पक्षाने तिकीट दिलं नाही दिलं तरी याच पक्षासोबत? पक्ष जो निर्णय घेईल तो आमच्यासाठी अंतिम राहील. आमचे आदरणीय आव्हाड साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई साहेब, तो जो आदेश देतील तो आदेश मानून आम्ही पक्षाने तिकीट काम करत राहायचं, काम करत राहील. ज्या उमेदवाराला तिकीट मिळेल त्यासाठी पूर्ण मनाने आम्ही काम करणार. तुम्ही कुठून उभे राहणार आहात, कुठून इच्छुक आहात? आमचा वॉर्ड क्रमांक 22 आहे, एकदम खाडीच्या बाजूलाच आहे. खाडीच्या मध्ये कशाप्रमाणे भरती केली आहे, सगळी भरणी टाकून दिली आहे. वारंवार आयुक्ताने पण तक्रार दिली आहे, आयुक्त काय करत नाही. सगळं वरचा जो पाणी आहे, चरई बिराईचं सगळं पाणी आमच्या इथे येतं. अनेक प्रश्न आहेत आणि प्रश्नांना काय 2.5 वर्ष काय काम नाही झाले. स्मार्ट सिटीच्या नावाने जे भ्रष्टाचार झाले, एक मॉडेल रोडचा भ्रष्टाचार असेल, 40 कोटीचा भ्रष्टाचार, सगळे विषय काढणार. बरं, आता मला सांगा की वेट करावा लागला बराच वेळ, 2.5 वर्षाचा वेट करावा लागला. कायद्याप्रमाणे वेट करायला पाहिजे नव्हतं, कारण त्यांना 90 डेजमध्ये इलेक्शन घ्यायची होती. त्यांनी मुद्दामच घेतली नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या. आता तयार आहात, आता प्रभाग रचना होती, आता तयार आहात. साहेब, शरद पवार साहेब आणि सुहास देसाई साहेब जे आदेश देतील त्याचं पालन होणार. त्यामुळे आपण बघितलं काही माजी नगरसेवक, काही इच्छुक जे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार आहेत.
काही जणांचं असंही म्हणणं आहे की पक्ष तिकीट देईल नाही देईल, मात्र पक्षासाठी काम करत राहणार. मात्र एक वेगळा उत्साह, कारण ज्या प्रकारे प्रभाग नेमके कसे असणार या संदर्भात निर्णय घेतला जातोय. त्यानंतर आरक्षण जाहीर होईल, त्यासोबतच मतदार याद्यांचं फायनल होईल आणि यामुळेच एक प्रकारे निवडणुकीचं बिगुल वाजते आणि त्यासाठी माजी नगरसेवक त्यासोबत इच्छुकसुद्धा पूर्णपणे या निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्णपणे आपण बघतो सज्ज आहेत. मात्र त्यांचं हे पण म्हणणं आहे की 2.5 वर्षाची वाट आम्हाला यासाठी बघावी लागली. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.